संपत्ति कर के भुगतान में देरी होने पर उस पर दंड स्वरूप ब्याज लगाया जाता है, लेकिन नगर पालिका द्वारा हर महीने 2% की दर से सालाना 24% ब्याज वसूल किया जा रहा है, जो कि सूदखोरी से भी ज्यादा है। इस पर पदवीधर मतदार संघ के विधायक धीरज लिंगाड़े ने विधानसभा में आवाज उठाते हुए कहा कि ये ब्याज दर कम की जानी चाहिए। ये मांग लिंगाड़े ने विधानसभा में की। हाऊसमध्ये आम्ही हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला की वास्तविक पाहता 2% महिन्याला व्याज म्हणजे वर्षाचं झाले 24%। आज स्टेट बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण लोनचा जरी बघितला तर 8 ते 10% रेट ऑफ इंटरेस्ट आज स्टेट बँकेचा सुरू आहे। म्हणजे नगरपालिकेला कुठेही समजा लोन घ्यायचं असेल तर ते 8 ते 10% त्यांना लोन मिळते आणि आज ते नागरिकांकडून 24% वर्षाला व्याज घेत आहे। म्हणजे सावकारीपेक्षाही भयानक पद्धतीचं हे व्याज आकारणी नगरपालिका हे करत आहे। त्यामुळे याच्या विरोधामध्ये हाऊसमध्ये मी हा जेव्हा हे बिल आलं होतं तर त्यावेळेस मी माझं मत त्या ठिकाणी दिलं की हे जे व्याज आकारणी करण्यात येत आहे हे दंड कमी झाला पाहिजे। म्हणजे ठीक आहे की नागरिकांनी सुद्धा रेग्युलरली टॅक्स भरला पाहिजे, याबद्दलही काही दुमत नाही आहे, परंतु त्याला एक दंड जो काही आकारायचा आहे तो नॉमिनल असला पाहिजे। तो दंड 2% महिन्याच्या हिशोबाने म्हणजे वर्षाला 24% तर बिलकुल नसावा आणि एखाद्या वेळेस नागरिकाला भरायला जर तो उशीर झालाही असेल तर नागरिकांनी तो आपला टॅक्स भरून तो उर्वरित त्याची जी दंडाची रक्कम आहे ती माफ करण्याचा जो अधिकार तो कलेक्टरांना असावा। पूर्ण सध्या अर्धा अधिकार म्हणजे जी अभय योजना आपण सांगताय की आता नगरपालिकेने डिक्लेअर केली आहे की अभय योजनेचा लाभ घ्या आणि जे दंड झालेलं आहे ते माफ करून घ्या, तर कलेक्टर लेवलवर हे 50%च माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना दिलेला आहे आणि उर्वरित 50% माफ करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला दिलेला आहे। तर त्या ठिकाणी मी हाऊसमध्ये हेच मागणी केली की आपण 100% पूर्ण दंड माफ करण्याचा अधिकार हा कलेक्टरांना द्यावा, जेणेकरून नागरिकांना शासनाकडे अर्ज करा, शासनाकडनंही तो लेट झाला तर मग इकडे परत मीटर हे सुरूच असतं, तर हा त्रास वाचेल, शासनाचंही काम त्यामध्ये कमी होईल आणि नगरपालिकेला सुद्धा रेग्युलर आपला टॅक्स मिळेल। या उद्देशानं ही मागणी मी काल हाऊसमध्ये केली।